आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ती सांगताना मला प्रचंड अभिमान वाटतोय, कारण ही बातमी जय महाराष्ट्राच्या जबाबदार बातमीदारीचंच प्रमाणपत्र म्हणावं लागेल। सध्या अनेक ठिकाणी शेतकरी त्रस्त आहेत आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी जय महाराष्ट्र किती खंबीरपणे उभा आहे याचं नवं उदाहरण आपल्या समोर येत आहे। सावकाराच्या छळापासून शेतकऱ्याची मुक्तता करण्यासाठी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं आपल्या जबाबदार बातमीदारीचं प्रदर्शन किंवा जबाबदार बातमीदारीच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय। कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना गाठून त्यांची किडनी विकण्याच्या एका रॅकेटचा राज्यामध्ये पर्दाफाश झालाय। यामुळे राज्यामध्ये खळबळ उडाली आहे। कंबोडियामध्ये किडनी विक्रीला प्रवृत्त करणारा एक एजंट सापडला आहे। हा एजंट व्यवसायानं इंजिनियर आहे, त्याचं नाव मल्लेश आहे। डॉक्टर कृष्णा या नावानं तो सोलापूरमध्ये प्रॅक्टिसही करायचा। तो एक बनावट एजंट आहे, बनावट डॉक्टर सुद्धा आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। मल्लेश यानं चंद्रपुरातल्या रोशन कुळे यांना कंबोडियामध्ये किडनी विक्रीला प्रवृत्त केलं होतं। ही बातमी सर्वप्रथम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं दाखवली। त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं करतो आहोत। राजकीय वक्तव्यांच्या पलीकडे जाऊन समाजाभिमुख बातमीदारीच्यासाठी जय महाराष्ट्र कटिबद्ध आहे। मल्लेशला स्वतःला सुद्धा आर्थिक अडचणी होत्या आणि त्यानं आपल्या स्वतःच्या आर्थिक अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी पीडित शेतकऱ्यांना पकडण्याचा फसवण्याचा डाव टाकला। त्यात जो शेतकरी फसला त्याच्या पाठीशी जय महाराष्ट्र उभं राहिलं, म्हणूनच मल्लेश सोलापूर पोलिसांना सापडला आहे। त्याला अटक करण्यात आली आहे। माझं प्रकरण थंड बसत्यात असताना जशी जय महाराष्ट्राने माझी सर्वप्रथम माहिती दिली, त्याच्यानंतर प्रशासन सरकार सर्व खळबळून जागे झाले। तपासाला मला पण सहकार्य करायला लागेल आणि ते तपासाला गती देण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे। आणि जर हा रॉकेट खोलण्यासाठी जर ते मला कंबोडिया ज्या मी इथं गेलो होते ते प्रत्येक ठिकाण पण मी दाखवू शकतोय। माझी एकच विनंती आहे की या पूर्ण रॉकेटचा पर्दाफाश करावा, ही माझी कडकडीची विनंती आहे।